आजच्या लेक्चर मध्ये आपण जो मुद्दा पाहणार आहोत तो आहे मानवी पचन संस्थेविषयीची माहिती। आणि मानवी पचन संस्था म्हणजे ह्यूमन डायजेस्टिव्ह सिस्टीम विषयीची माहिती आजच्या लेक्चरला आपण पाहतोय। मानवी पचन संस्था म्हणजे काय, त्या अगोदर आपण पहिले पाहू पचन म्हणजे काय। तर पचन म्हणजे जे जटिल अन्न पदार्थ असतात त्या जटिल अन्न पदार्थाचे साध्या पदार्थात रूपांतर होण्याच्या क्रियेला पचन असे म्हटले जाते। म्हणजे जटिल अन्न पदार्थ कोणते, आपण जे अन्न खातो त्या अन्नामध्ये विविध जटिल अन्न पदार्थ असतात। उदाहरणामध्ये कार्बोहायड्रेट्स म्हणजे कर्बोदके, दुसरं स्निग्ध, स्निग्धाला आपण मेद असं म्हणतो, इंग्रजीतनं याला फॅट्स म्हणतात। आणि जे तिसरं असतात ते म्हणजे प्रथिने, प्रथिने म्हणजे प्रोटीन्स। कर्बोदके, स्निग्ध, प्रथिने जे आपण अन्नाद्वारे खातोय ही सगळीच्या सगळी पदार्थ ही जटिल अन्न पदार्थ आहेत। या जटिल अन्न पदार्थाचे साध्या अन्न पदार्थात म्हणजे कर्बोदकाचे रूपांतर ग्लुकोज मध्ये, स्निग्ध पदार्थाचे रूपांतर स्निग्धाम्लामध्ये आणि प्रथिनांचे रूपांतर अॅमिनो आम्लामध्ये, या प्रकारे साध्या पदार्थात होण्याची जी क्रिया असते या क्रियेला आपण म्हणतो मानवी पचन। तर मानवी पचनामध्ये होतं काय, तर हे जे जटिल अन्न पदार्थ आहेत या जटिल अन्न पदार्थाचे या साध्या अन्न पदार्थात रूपांतर होण्याच्या क्रियांना काय म्हटलं जातं, पचन असं म्हटलं जातं। ठीक आहे, तर ही क्रिया मानवी शरीरात ज्या विविध अवयव आणि ग्रंथींच्या द्वारे पूर्ण केली जाते त्या सर्वांच्या एकत्रित रचनेला आपण मानवी पचन संस्था असे म्हणतो। तर मानवी पचन संस्था म्हणजे काय, तर अन्नाचे पचन करणाऱ्या जेवढी काही अवयव आहेत ती अवयव आणि जेवढ्या काही ग्रंथी आहेत त्या ग्रंथी यांच्या एकत्रीकरणातनं जे तयार होणारी रचना असते त्या रचनेला मानवी पचन संस्था असे म्हटले जाते। तर मानवी पचन संस्थेत कोणकोणत्या अवयवांचा समावेश होतो, म्हणजे अशी कोणती अवयव आहेत जी मानवी पचन संस्थेमध्ये समाविष्ट होतात। तर मानवी पचन संस्थेमध्ये एकूण 6 अवयवांचा समावेश होतो। यापैकी जो पहिला अवयव असतो याला मुख असे म्हणतात, जो दुसरा अवयव आहे याला ग्रसनी असे म्हणतात, जो तिसरा अवयव असतो याला ग्रासिका असे म्हटले जाते, चौथा जो अवयव किंवा चौथा जो भाग असतो याला जठर आहे, जठर म्हणजे स्टमकचा भाग आहे, जो पाचवा भाग आहे किंवा पाचवा अवयव आहे याला लहान आतडे, लहान आतडे म्हणजे स्मॉल इंटेस्टाइन म्हटलं जातं, आणि जो 6वा भाग असतो याला मोठे आतडे म्हणजे लार्ज इंटेस्टाइन असे म्हटले जाते। तर मानवी पचन संस्थेत या एकूण 6 अवयवांचा समावेश होतो। या व्यतिरिक्त या अवयवांच्या बरोबरच काही महत्त्वपूर्ण ग्रंथींचा समावेश सुद्धा मानवी पचन संस्थेत होत असतो। मग अशा कोणत्या ग्रंथी आहेत, तर यापैकी 4 ग्रंथींपैकी पहिली ग्रंथी आहे लालोत्पादक ग्रंथी। लालोत्पादक ग्रंथीला सलायवरी ग्लँड म्हणजेच लाळ ग्रंथी असे पण म्हणतात। जी दुसरी ग्रंथी असते या ग्रंथीला जठर ग्रंथी म्हणतात। जठर ग्रंथीतून गॅस्ट्रिक ज्युसेस सिक्रेट होतात, यालाच गॅस्ट्रिक ग्लँड्स असे पण म्हटले जाते इंग्रजीतून। जी तिसरी ग्रंथी असते या ग्रंथीला यकृत म्हणतात। हे आपल्याला माहिती आहे की यकृत म्हणजे लिव्हर, आणि ही मानवी शरीरात आढळणारी सर्वात मोठी ग्रंथी आहे। या ग्रंथीतून सिक्रेट होणारे या ग्रंथीतून स्त्रवणारे पित्त हे सुद्धा पचन करण्यासाठी अत्यंत आवश्यक असते, म्हणून यकृताचा समावेश सुद्धा इथे केला जातो। आणि चौथा आणि शेवटचा जो अवयव यामध्ये आपल्याला आढळून येतो तो अवयव आहे किंवा ती ग्रंथी आहे स्वादुपिंड। स्वादुपिंडालाच आपण पॅन्क्रियाज असे म्हणतो। पॅन्क्रियाज मधून सुद्धा विविध अशी विकरे आणि संप्रेरके अन्नपचनाच्या प्रक्रियेमध्ये स्त्रवली जातात। अशा पद्धतीनं ही एकूण 6 अवयव आणि 4 ग्रंथी यांच्या एकत्रीकरणातून मानवी पचन संस्था ही बनते, यांची निर्मिती होते। याच्यामध्ये तिथं पाहिलं तर आपल्या मुखामध्येच लाळ ग्रंथी आहे, लाळ ग्रंथीच्या नंतर जठरामध्ये इथे तुम्हाला जठर ग्रंथी आढळतात, गॅस्ट्रिक ग्लँड्स असं आपण हिला म्हणतो। तिसरी ही स्वादुपिंड आहे, यालाच आपण म्हणतो पॅन्क्रियाज, आणि चौथी इथं आहे यकृत, यकृत ही सुद्धा ग्रंथी आहे। अशा एकूण 4 ग्रंथी सुद्धा पचन संस्थेमध्ये कार्य करत असतात। या बरोबरच विविध अवयवांचा समावेश होतो। हे आहे मुखाचा भाग। तर मुखाच्या नंतर इथं जो पार्ट आपल्याला आढळून येतो याला म्हटलं जातं ग्रसनी। हा ग्रसनीचा भाग आहे, इन शॉर्ट आपण याला घसा म्हणतो मराठीमध्ये। जो तिसरा भाग असतो ही नलिका आहे, या नलिकेला आपण म्हणतो ग्रासिका, याला इंग्रजीतनं इसोफॅगस असं म्हटलं जातं। ही ग्रासिकेचा पार्ट आहे।
इथून जठर, हे जठर म्हणजे स्टमकचा पार्ट आहे, त्याच्यानंतर लहान आतडे स्मॉल इंटेस्टाईन, आणि जिथं लहान आतडे संपल्यानंतर सुरू होतात ते मोठे आतडे म्हणजे लार्ज इंटेस्टाईन. असे 6 अवयव आणि 4 ग्रंथी यांच्या एकत्रीकरणातून मानवी पचन संस्थेची निर्मिती होते. तर यानंतर आपण पाहू एक एक अवयवांविषयीची माहिती आणि त्या अवयवांची सर्वप्रथमतः रचना पाहू की कोणता अवयव कशा पद्धतीने आपल्याला आढळून येतो, दिसून येतो. तर सर्वप्रथमतः आपण पाहू मानवी मुखाविषयीची माहिती. मानवी मुख, ठीक आहे. तर ह्यूमन माउथ विषयीची रचना पाहू की नेमकं माउथ मध्ये काय काय आहे आणि यांच्यामध्ये काय दिसून येतं. तर मानवी मुख हे एकूण 5 भागांनी बनलेले असते. मानवी मुखामध्ये सगळ्यात पहिला भाग असतो दातांचा. दात ज्याला तुम्ही टीथ असे म्हणता, हा पहिला भाग आहे. दुसरा भाग मुखामध्ये आपल्याला आढळून येतो जीभ, हा टंगचा भाग आहे. जो तिसरा भाग असतो याला टाळू म्हणतात. टाळूला इंग्रजीतनं पॅलेट असं म्हटलं जातं. हा तिसरा मुखातला भाग असतो ज्याला पॅलेट म्हटलं जातं. त्याच्यानंतर युवला नावाचा भाग असतो, याला पडजीभ असे म्हटले जाते. पडजीभ हा युवला नावाचा भाग आहे. हा चौथा भाग आपल्या मुखामध्ये आढळून येतो. आणि शेवटचा भाग जिंजिवा ज्याला आपण म्हणतो 5वा भाग हिरड्या. तर हिरड्यांचा भाग पण आहे. तर अशा पद्धतीने मुखामधले हे एकूण 5 भाग आपल्याला आढळून येतात. या 5 भागापैकी आपण सगळ्यात पहिले पाहू मानवी दातांच्या रचनेविषयीची माहिती. ठीक आहे. तर सर्वप्रथम आपण मानवी दातांच्या रचनेविषयीची माहिती बघून घेऊ. तर मानवी दातांच्या रचनेमध्ये म्हणजे ह्यूमन टीथच्या अॅनाटॉमी विषयी जर माहिती पाहायची झाली तर आपण सगळ्यात पहिले ह्यूमन टीथ मध्ये ह्यूमन दातांच्या रचनेच्या अनुसार दातांची निर्मिती होते कुठून हे पहिले समजून घेऊ. तर मानवी भ्रूणाच्या मध्ये जेव्हा आपण आपल्या एम्ब्रियोनिक स्टेज मध्ये मानव असतो त्यावेळेस मानवी भ्रूणाच्या एक्झोमिझोडर्म पासून मानवी दातांची रचना तयार होते. तर मानवी भ्रूणामध्ये जे एक्झोमिझोडर्म नावाचा घटक आहे, म्हणजे हे मानवी भ्रूणाचे लेयर्स आहेत, त्या लेयर्स पैकी एक्झोडर्म आणि मिझोडर्म अशा 2 लेयर्स पासून मानवी दातांची रचना ही होत असते. मानवी दात हे तयार होत असतात. मानवी दातांचे मुख्यत्वे करून 3 प्रकार आपल्याला आढळून येतात. दातांचे प्रकार, आता हे प्रकार कशानुसार आहेत तर हे प्रकार दात हिरड्यामध्ये रुतलेत का नाही यानुसार हे दातांचे प्रकार तुम्हाला दिसून येतात. यापैकी पहिला जो प्रकार असतो दातांचा याला म्हटलं जातं ॲक्रोडॉन्ट. ॲक्रोडॉन्ट म्हणजे नेमकं काय आहे तर बघा असे दात की जे दात पूर्णतः हिरड्यांवर बसलेले आहेत, ज्या दातांचे रूट्स मूळ हे हिरड्यामध्ये रुतलेले नसतात, अशा दातांना ॲक्रोडॉन्ट म्हणतात. फॉर एक्झाम्पल आपण बघू, सपोज जर ही हिरडी असेल किंवा हे हिरडे असतील तर दात हा पूर्णतः हिरड्याच्या वर असतो. हे दाताचा भाग हा हिरड्याच्या वर आहे, हा मध्ये रुतलेला नाहीये. ठीक आहे. असे जे दात असतात त्यांना म्हटलं जातं ॲक्रोडॉन्ट म्हणायचं. ठीक आहे. म्हणजे जे दात पूर्णतः हिरड्याच्या आतमध्ये रुतलेले नसतात, हिरड्याच्या वरच असतात, ते ॲक्रोडॉन्ट असतात. आणि ॲक्रोडॉन्ट प्रकारचे जे दात असतात हे दात तुम्हाला सापांमध्ये आढळून येतात. जर याचं एक्झाम्पल सांगायचं झालं तर सापात या पद्धतीचे दात तुम्हाला दिसतात. ओके. त्याची डेफिनेशन सांगताना, डेफिनेशन नाही पण समजून घेताना तुम्ही म्हणू शकता की ही जर हिरडी असेल, हिरड्या असतील या, आणि हा जर दाताचा भाग असेल तर दातांच्या कंप्लीट वर हिरड्यांच्या कंप्लीट वर तुम्हाला दात आढळून येतात. हे हिरड्यांमध्ये रुतलेले नसतात. अशा दातांना ॲक्रोडॉन्ट म्हटलं जातं. जो दुसरा प्रकार आपण बघणार आहोत दातांचा तो आहे प्लुरोडॉन्ट. हे प्लुरोडॉन्ट प्रकारचे जे दात असतात यांचे एक वैशिष्ट्य असतं की हे जे दात आहेत हे दाताचं मूळ हे हिरड्याच्या बाजूला असतं. म्हणजे इमॅजिन करू आपण, जर हा हिरड्याचा भाग असेल तर हे दाताचं जे मूळ आहे ते या पद्धतीनं तुम्हाला हिरड्यांच्या वर दिसून येईल, असं म्हणजे हिरड्यांच्या बाजूने दिसून येईल. म्हणजे दातांचे जे मूळ जर हिरड्यांच्या, ही हिरडी असेल तर हे जे मूळ आहे ते या पद्धतीनं तुम्हाला असं दिसेल. म्हणजे हे हिरड्याच्या बाजूनी मूळ तुम्हाला दिसेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे जे दात असतात त्यांना प्लुरोडॉन्ट म्हटलं जातं. आणि असे दात तुम्हाला पालीमध्ये आढळून येतात. याचं उदाहरण घ्यायचं झालं तर पाल सांगता येईल. पालीमध्ये तुम्हाला प्लुरोडॉन्ट प्रकारचे दात दिसतील. आणि जे तिसरे दात असतात यांना म्हटलं जातं थिकोडॉन्ट. आता हे जे थिकोडॉन्ट असतात हे दात कसे असतात तर अशा पद्धतीचे दात की ज्यांची मुळं ही हिरड्यामध्ये रुतलेली आहेत. फॉर एक्झाम्पल समजा जर ही हिरडी असेल
तर या दातांच्या मधले हे जर तुम्ही दात पाहिला तर या दातांचा हा भाग या पद्धतीनं मध्ये रुतलेला आहे. हा मूळ दातांचं जे मूळ आहे ते या पद्धतीने मध्ये आहे. हे मूळ आहे दाताचं. तर हे तुम्हाला हिरड्याच्या आतमध्ये रुतलेलं दिसेल. ठीक आहे. अशा पद्धतीचे जे दात असतात यांना म्हटलं जातं थिकोडॉन्ट. आणि थिकोडॉन्टचं उदाहरण आपण सांगू शकता मानव किंवा जवळपास सगळ्या सस्तनी प्राण्यांमध्ये तुम्हाला थिकोडॉन्ट आढळून येतील. ऑल मॅमॅलियन्स मध्ये तुम्हाला थिकोडॉन्ट दिसून येतील. ओके. तर हे जे होते ते दाताचे प्रकार आहेत. आणि हे जे दाताचे प्रकार आहेत ते कशानुसारचे आहेत तर हे आहेत हिरड्यामध्ये दात कसे रुतलेले आहेत यानुसार. ओके. तर हे दाताचे प्रकार झाले. आता आपण पाहू दाताचेच प्रकार, परंतु हे दाताचे प्रकार आपण पाहणार आहोत रचनेनुसार, दाताच्या रचनेनुसार. ठीक आहे. म्हणजे दात ही कशा पद्धतीची आहेत आणि त्यांची कार्य कशी आहेत त्यानुसार दातांचे प्रकार आपण पाहू. सगळ्यात पहिले दातांचे रचनेनुसार 4 प्रकार पडतात. ऑलरेडी तर लिहून घेतोय. दातांचे प्रकार आपण पाहू. हे जे दातांचे प्रकार आहेत ते कशानुसारचे आहेत? रचनेनुसार आहेत. नेमके कसे दिसतात आणि कार्यानुसार पण डिफरंट आहेत तसे हे. तर स्ट्रक्चर अँड फंक्शन याचं डिफरंट आहे, त्यानुसार दातांचे हे टाइप्स आपण बघू. तर दातांचे रचनेनुसार प्रकार पाहिले तर एकूण 4 प्रकारचे दाते आपल्याला दिसतात. एक ज्याला पट्टाशीचे दात म्हणतात. इंग्रजीतनं यांना इन्सेसर्स म्हणतात. पट्टाशीचे दात इंग्रजीतनं यांना इन्सेसर्स म्हणतात. मी फक्त त्याचं इनिशियल लेटर इथं लिहितोय आय नावाने, पण लक्षात ठेवा दॅट इज द इन्सेसर्स. तर हे पट्टाशीचे दात हा दाताचा पहिला प्रकार मानवामध्ये आढळून येतो. दुसरा आहे सुळे दात. सुळे दात हे जे दात असतात यांना कॅनियन्स म्हटलं जातं. याचं इनिशियल लेटर सी ने आपण इंडिकेट करू. जे तिसरे असतात यांना उपदाढा म्हणतात. उपदाढांना प्रीमोलर्स म्हणतात. प्रीमोलर्स म्हटलं की लक्षात ठेवा पी पासून आपण त्याचं इनिशियल लेटर घेतलेलं आहे. आणि ज्या शेवटचा प्रकार आहे ते आहेत दाढा. दाढांना आपण म्हणू मोलर्स ते एमनी. तर एकूण 4 प्रकारची दात ही आपल्याला आढळून येतात रचनेनुसार. ओके. मानवामध्ये. तर याच्यापैकी पट्टाशीचे दात सगळ्यात पहिले समजून घेऊ. पट्टाशीचे दाताचं काम काय हे बघा. ह्या दातांचं काम आहे अन्न पदार्थांना कापण्याचे काम. हे काम कापतात म्हणजे अन्न पदार्थ जे आहेत त्यांना कापण्यासाठी या दातांचा वापर केला जातो, ज्यांना आपण पट्टाशीचे दात म्हणतो. तर अन्न पदार्थांना फाडण्यासाठी, ठीक आहे, फाडणे हे काम कोण करतं? सुळे दात करतात. अन्न पदार्थांना फाडण्याचं काम कोण करतं? सुळे दात करतात. शेवटी उपदाढा आणि दाढा या दोघांचं सिमिलर फंक्शन आहे, उपदाढांचं आणि दाढांचं. तर यांचं सिमिलर फंक्शन म्हणजे कोणतं आहे? तर अन्न पदार्थांना बारीक करणे म्हणजे अन्न पदार्थाला बारीक करणे हे काम कोण करतं? दाढा आणि उपदाढा दोघं एकत्रित मिळून करतात. तर अशा पद्धतीने दातांचे एकूण 4 प्रकार पडतात त्यांच्या रचनेनुसार किंवा त्यांच्या कार्यानुसार. ओके. आता आपण पाहू दातांच्या भिन्नतेनुसार किंवा एखाद्या व्यक्तीला म्हणजे कोणत्या प्राण्याला किती वेळा दाते येतात यानुसार त्यांचे प्रकार एकदा समजून घेऊ. तर प्राण्यांना किती वेळा दात येतात यानुसार प्राण्यांचे प्रकार. परत एकदा सांगतोय हे दातांचे प्रकार नाही आहेत, हे कशाचे प्रकार आहेत? प्राण्यांचे प्रकार आहेत. ठीक आहे. प्राण्यांचे की कोणत्या प्राण्याला किती वेळा दात येतात यानुसारचे हे प्रकार आहेत. ओके. तर कोणते तर आता आपण पाहू प्राण्यांचे प्रकार. आता हे प्राण्यांचे प्रकार एखाद्या प्राण्याला किती वेळा दात येतात, ठीक आहे, किती वेळा दात येतात यानुसार हे प्राण्यांचे प्रकार आपण पाहणार आहोत. अशा पद्धतीने 3 प्रकारचे प्राणी आपल्याला आढळतात. एक प्राणी ज्यांना म्हणतात एकवारदंती. आता हे एकवारदंती म्हणजे काय? यांना मोनोफायडॉन्ट म्हटलं जातं. एकवारदंती असे प्राणी ज्यांना आयुष्यात एकदाच दात येतात, अशा प्राण्यांना आयुष्यात फक्त एकदाच दात येतात असे जे प्राणी असतात त्यांना म्हटलं जातं एकवारदंती, मोनोफायडॉन्ट. ठीक आहे. जे दुसरे प्राणी असतात आता यांची उदाहरणं कोणती आहेत? एकवारदंती प्राण्याची उदाहरणं आहेत व्हेल किंवा डॉल्फिन. हे जे मासे आहेत यांच्या उदाहरणात सांगता येतं व्हेल मासा किंवा डॉल्फिन मासा हे एकवारदंती आहेत. आयुष्यात यांना फक्त एकाच वेळ दात येतात. दुसरे जे प्राणी असतात यांना म्हटलं जातं द्विवारदंती. द्विवारदंती यांना डायफायडॉन्ट म्हणतात. डायफायडॉन्ट म्हणजे काय? असे प्राणी ज्यांना आयुष्यात 2दा दात येतात. म्हणजे पहिल्यांदा दात येतात, ती पडल्याच्या नंतर परत एकदा येतात, पण दुसऱ्यांदा आलेली दात पडल्याच्या नंतर तिसऱ्यांदा दात येत नाहीत. असे जे प्राणी असतात त्यांना द्विवारदंती असं म्हटलं जातं. आणि या प्राण्यांची उदाहरणं सांगायची झाली तर आपण स्वतःच मानव हा द्विवारदंती आहे. आपल्याला माहिती आहे मानवाला 2दा दात येतात, दुधाचे दात आणि नंतर परमनंट.
ठीक आहे, म्हणजे कायमस्वरूपी दात. तर म्हणून आपण द्विवार दंतीमध्ये घेऊ. आणि जे तिसरी जी प्राणी आहेत त्यांना म्हटलं जातं बहुवार दंती. बहुवार दंती यांना पॉलीपायडॉन्ट म्हणतात. पॉलीपॉयडॉन्ट म्हणजे काय, ज्यांना कितीही वेळा दात येतात, कितीदा पडली तरी कितीही वेळा दात येऊ शकतात. असे जे प्राणी आहेत, कितीही वेळा दात येणारे जे प्राणी आहेत, या प्राण्यांना म्हटलं जातं पॉलीपायडॉन्ट. या प्राण्यांचं जर उदाहरण सांगायचं झालं तर याचं सरीसृप गटातील प्राणी ही या पद्धतीची उदाहरणं आहेत. सरीसृप प्राणी म्हणजे सरपटणारे प्राणी. जे रेप्टाइल्स आहेत त्यांना किती वेळा दात येऊ शकतात, म्हणून त्यांचा समावेश कशात केला जातो, बहुवार दंती प्राण्यांमध्ये केला जात असतो. ओके, तर हे झाले प्राण्यांचे प्रकार. कशानुसार रे बाबा, तर हे प्रकार आहेत प्राण्यांना किती वेळा दात येतात त्यानुसार. परत एकदा आणखी प्राण्यांचेच प्रकार पाहू आपण. परत एकदा प्राण्यांचे प्रकार कशानुसार, त्या प्राण्यांमधील दातांच्या रचनेनुसार प्राण्यांचे प्रकार. ठीक आहे, म्हणजे त्या प्राण्यामध्ये दातांची रचना कशी आहे यानुसार पण प्राण्यांचे प्रकार पडतात. हे पण प्राण्याचे प्रकार होते, ते कशावर डिपेंड होते की त्या प्राण्याला किती वेळा दात येतात यावर हे डिपेंड होते. हे प्रकार आपण पाहिले. हे प्रकार आपण जे पाहणार आहोत प्राण्यांचे प्रकार, हे कशानुसार पाहणार आहोत की त्या प्राण्यांच्या दातांच्या रचनेनुसार हे प्रकार आपण पाहू. तर दातांच्या रचनेनुसार प्राण्यांचे दोन प्रकार पडतात. एक जे प्राणी असतात त्यांना म्हटलं जातं समदंती प्राणी. समदंती म्हणजे यांना म्हणायचं होमोडॉन्ट ॲनिमल्स, यांना समदंती म्हणतात. म्हणजेच हे आहेत होमोडॉन्ट. आणि होमोडॉन्ट म्हणजे काय, तर बघा असे प्राणी ज्यांच्यातील सगळी दात एकसारख्या रचनेची आहेत. ठीक आहे, म्हणजे सगळ्याच्या सगळीच्या दात यांची रचना एक समान असेल. आता यांच्यामध्ये असे प्रकार नाही पडणार, पट्टाशीचे वेगळे, सुळे वेगळे, उपदाडा वेगळ्या, दाडा वेगळ्या, असे काही प्रकार यांच्यात पडत नाही. तर त्यांच्यामधले सगळी दात ही एकसारख्याच रचनेची असतात. अशा प्राण्यांना समदंती म्हणतात. म्हणजे ज्या प्राण्यांची दात एक समान रचनेची एकसारखीच असतात, त्यांच्या दातांमध्ये भिन्नता नसते. ठीक आहे, म्हणजे असं पट्टाशी, सुळे, दाडा, उपदाडा असे कुठलेही डिफरन्शिएट दातांमध्ये नसतात. अशा प्राण्यांना आपण समदंती म्हणतो, त्यांना होमोडॉन्ट म्हटलं जातं. ओके, अशा दातांच्या मध्ये कोणाची रचना असते, यांची उदाहरणं म्हणजे मासे आहेत. पहा, माशांमध्ये मासे हे एकदंत समदंती असतात. समदंती म्हणजे होमोडॉन्ट आहे. माशांचे सगळे दात तुम्हाला एकसारख्याच रचनेचे दिसतील, त्यांच्यामध्ये भिन्नता आढळून येत नाही. आणि जे दुसरे असतात प्राणी त्यांना म्हणायचं विषमदंती प्राणी. विषमदंती म्हणजे कोण आहेत, तर दे आर कॉल्ड हेट्रोडॉन्ट. यांना हेट्रोडॉन्ट म्हटलं जातं. तर हेट्रोडॉन्ट म्हणजे काय, तर ज्यांच्यामध्ये भिन्न भिन्न रचनेची दातं असतात, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची दातं असतात. फॉर एक्झाम्पल पट्टाशीचे दात आहेत, सुळे दात आहेत, उपदाडा आहेत, दाडा आहेत. हे जे वेगवेगळ्या प्रकारची दातं अशी वेगवेगळी असतात त्यांना म्हणायचं विषमदंती. म्हणजेच यांची दातं, यांच्यात भिन्न रचनेची दाते असतात, भिन्न भिन्न प्रकारची किंवा रचनेची दात असतात. असे जे प्राणी आहेत या प्राण्यांना म्हटलं जातं विषमदंती प्राणी. आणि याचं सगळ्यात चांगलं उदाहरण आपणच आहोत, मानव आहे, किंवा सगळेच्या सगळे जे काही सस्तनी प्राणी आहेत, मोस्ट ऑफ ते सगळे सस्तनी प्राणी तुम्हाला विषमदंती आढळतील. त्यांच्यामध्ये भिन्न भिन्न प्रकारचे दात आपल्याला दिसून येतात. ओके, तर हे होते प्राण्यांचेच प्रकार. पण डिफरंट काय, फरक काय दोघांमध्ये, डिफरन्स काय, तर हा डिफरन्स आहे की हे जे प्राण्यांचे प्रकार आहेत ते त्या प्राण्याला किती वेळा दात येतात यानुसारचे प्रकार आहेत. हे जे प्रकार आहेत ते त्या प्राण्यांच्या दातांची रचना कशी आहे यानुसारचे हे प्रकार आहेत. ओके, तर हा एक मेन डिफरन्स आहे यांच्या बाबतीमध्ये. चालेल, तर अशा पद्धतीनं हे झाले प्राण्यांचे प्रकार. आता आपण पाहू मानवी दातांच्या रचनेविषयीची माहिती किंवा मानवी दात कसे असतात त्याविषयीची माहिती. तर ऑलरेडी आपण सांगितलं की मानवामध्ये एकूण 4 प्रकारची दात आढळून येतात. तर आपण मानवी दातांविषयीची रचना पाहू, मानवी दात, ह्युमन टीथ विषयी माहिती पाहू. सगळ्यात पहिले हे लक्षात ठेवा की मानवी जे दात आहेत, मानवामध्ये एकूण 4 प्रकारची दात आढळून येतात. याला म्हणायचं पट्टाशीचे दात, याला इन्सिसर्स म्हणतात. जे दुसरे आहेत ते आहेत सुळे दात. सुळे दात जे असतात यांना म्हटलं जातं कॅनियन्स. जे तिसरे आहेत उपदाडा, प्रीमोलर्स आहेत, आणि दाडा हे मोलर्स आहेत. परत एकदा रिपीट करतोय, पट्टाशीचे दात हे जे इन्सिसर्स आहेत यांचं काम आहे अन्न पदार्थांना कापणे. ओके, दुसरे जे असतात सुळे दात कॅनियन्स, यांचं काम आहे अन्न पदार्थाला फाडणे. जसं आपण फ्रुट्स वगैरे खातो त्यावेळेस अन्न पदार्थाचे तुकडे करण्यासाठी, त्यांना फाडण्यासाठी हे दात वापरली जातात. उपदाडा आणि दाडा
सिमिलर आहे, दोन्ही एकच काम करतात. आपण जेव्हा अन्न पदार्थाला चावतो तेव्हा त्याचं रूपांतर बारीक बारीक अन्नात करण्याचं काम दाढा आणि उपदाढा करत असतात. ओके, तर अशा पद्धतीने मानवामध्ये एकूण किती दात आढळतात? 4 दात आढळतात. दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवा, मानव हा द्विवार दंती आहे. मी सुरुवातीलाच इथं आता सांगितलं आपण की मानवाला आयुष्यात 2दा दात येतात. लहान बालकाला जे दात येतात सुरुवातीच्या त्याच्या आयुष्याच्या काळामध्ये त्याला दुधाचे दात म्हणतात, आणि त्याच्यानंतर ती दात 7-8 वर्षाला पडल्याच्या नंतर जेव्हा नवीन दात येतात त्यांना कायमस्वरूपी किंवा परमनंट टीथ म्हटलं जातं. यांना कायमस्वरूपी दात असं म्हणतात. म्हणजे मानवाचं सांगायचं झालं तर मानव हा द्विवार दंती आहे, त्याला आयुष्यात 2दा दात येतात. दुसरी गोष्ट, प्रौढ व्यक्ती म्हणजे आपल्यासारखा एखादा प्रौढ व्यक्ती असेल, एखादा अडल्ट ह्युमन बिंग असेल, तर त्याच्या वरच्या जबड्यात आणि खालच्या जबड्यात, वरच्या जबड्यात 16 दात असतात, खालच्या जबड्यात 16 दात असतात, आणि 16 आणि 16 असे म्हणून एकूण 32 दात मानवाच्या दोन्ही जबड्यांमध्ये तयार होतात. या 16 दातांपैकी जे इन्सिसर्स आहेत त्यांची संख्या 8 असते. म्हणजे वरच्या पैकी आपण सांगितलं तर सुळेदात जे असतात इन्सिसर्स, कॅनियन्सची संख्या आपण पाहू, ती सांगितली तर ती 4 आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर ज्या उपदाढा असतात प्रीमोलर्स, यांची संख्या सुद्धा आपल्याला 6 असते. प्रीमोलर्स दोन्ही बाजूंनी 8 असते, आणि जे काही मोलर्स आहेत त्यांची संख्या तुम्हाला 12 असते. तर एकूण तुम्ही पाहिलं तर अशा पद्धतीनं 32 दात हे ह्युमन बीइंग्स मध्ये तुम्हाला आढळून येतील किंवा दिसून येत असतात. ठीक आहे, तर हे आहे एकूण रचना. दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवायची, लहान बालकांमध्ये आपण सांगितलं, लहान एखादा बालक असेल तर त्याच्यामध्ये दातांची संख्या किती असते, तर त्याच्यात 20च दात येतात लहान बालकामध्ये. आणि लहान बालकामध्ये जे दंतसूत्र असतं लहान बालकामध्ये, ते दंतसूत्र, लहान बालकातील दंतसूत्राला आयसीपीएम म्हणतात. आयसीपीएम हे दंतसूत्र आहे, लक्षात ठेवा, आयसीपीएम. तर हे जे दंतसूत्र आहेत लहान बालकामध्ये जे तुम्हाला दिसून येतं ते आहे 2102 म्हणजे 2102 2102 या पद्धतीचं दंतसूत्र आहे. आता हे 2 काय आहेत? हे 2 आहेत पट्टाशीचे दात, वरचे 2 हे खालचे 2. ठीक आहे, हे सी म्हणजे कोण आहेत? कॅनियन्स आहेत. कॅनियन्स म्हणजे सुळे दात. लहान बालकामध्ये वरच्या भागात एक कॅनियन्स, खालच्या भागात एक कॅनियन्स. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही हे 2-1 म्हणजे कसे असतात, तर तुम्हाला हे 2 आणि हे 2 असे म्हणून 4. ठीक आहे, आता हे एक गोष्ट लक्षात ठेवा, याचा अर्थ इथं कसा होतो, असा नाही की हे 2 4, त्याची दुप्पट करावी लागेल. का? कारण जबड्याचे परत वरच्या जबड्याचे 2 भाग पडतात, खालच्या जबड्याचे पण परत 2 भाग पडतात. ओके, म्हणजे वरच्या जबड्यात एकूण पट्टाशीच्या लहान बाळाच्या मध्ये वरच्या जबड्यामध्ये 4 पट्टाशीचे दात असतात, खालच्या भागामध्ये 4 असतात. वरच्या भागात 2 सुळे, खालच्या भागात 2 सुळे, आणि वरच्या भागामध्ये 2 दाढा, वरच्या भागात 4 दाढा, खालच्या भागात 4 दाढा. म्हणजे यांची एकूण दुप्पट होते. याचा अर्थ 2 आणि 2 हे झाले 4 दुने 8. त्याच्यानंतर इथं हे एकूण 4 आणि हे पण 8. 8 दुने 16 आणि 4 टोटल झाले तुमचे लहान बाळामध्ये 20 दात. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे 20 दातांची संख्या लहान बालकामध्ये आढळते. ठीक आहे, तर तुमच्यापैकी हे लक्षात ठेवा, हे 2 म्हणजे कोण आहे, तर वरचा जो जबडा आहे ना त्याच्या एका बाजूला उजव्या बाजूला 2, डाव्या बाजूला 2 अशी. ठीक आहे, आणि एक सुळा दात उजव्या बाजूला, एक सुळा दात डाव्या बाजूला, हे अशा 2 सुळे दात उजव्या बाजूला, 2 सुळे दात डाव्या बाजूला, या पद्धतीने रचना होत जाते. आणि टोटल 20 हे दंतसूत्र आपल्याला दिसून येतं लहान बालकांच्या मध्ये. लहान बालकातील हे आहे दंतसूत्र. ठीक आहे, एक गोष्ट इथं नेहमी लक्षात ठेवा, आपल्या एमपीएससीच्या दृष्टीने खूप अभ्यासाची आहे की लहान बाळामध्ये तुम्हाला उपदाढा भेटणार नाही. लहान बाळांना उपदाढा येत नसतात, त्यांना डायरेक्ट दाढाच असतात. ओके, लहान बाळामध्ये तर तुम्ही पाहाल की इथं प्रीमोलर 0 दिसत आहे, याचा अर्थ लहान मुलांमध्ये उपदाढा नसतात, त्यांना सरळ काय असतात, दाढा असतात. हे झालं लहान बालकांमधलं भाग. लहान बालकांमध्ये लक्षात ठेवा 20 दात असतात आणि त्यांचं दंतसूत्र आहे 2102 / 2102. ओके, या उलट जर तुम्ही प्रौढ व्यक्तींमध्ये पाहिलं, एखादा प्रौढ व्यक्ती घ्या आणि त्या प्रौढ व्यक्तीमध्ये पहा, तर प्रौढ व्यक्तीमध्ये आपल्याला माहिती आहे की एकूण 32 दात येतात प्रौढ व्यक्तीला, 32 दात. आणि हे जे 32 दात प्रौढ व्यक्तीमध्ये तुम्हाला आढळून येतात, प्रौढ व्यक्तीचं जे दंतसूत्र आहे ते आहे आयसीपीएमच. सेम आपण सूत्र घेतलं तर आयसीपीएम हे जर घेतलं तुम्ही तर त्याचं सूत्र होतं 2 1 2 3 2 1 2 3. ठीक आहे, तर म्हणजे एकूण इथं होतील 8
8 त्याला पट्टाशीचे दात असतील, 4 सुळे दात असतील, 8 दाढा उपदाढा असतील आणि 12 दाढा असतील. ठीक आहे, तर यांची संख्या इथं बघून घ्या. 8 आहेत पट्टाशीचे दात. इथं ऑलरेडी मी सांगितलेलं आहे, हे आहेत ते पट्टाशीचे दात आहेत. आय मीन्स इन्सेसर्स, पट्टाशीचे दात. दुसरं आहे सुळे दात. सुळे दातांची संख्या 4 आहे. ठीक आहे, दोन्ही भागांमध्ये 4 या पद्धतीनं सुळे दात आहेत. हे कॅनियन्स सुळे दात. त्यानंतर प्रीमोलर्स म्हणजे उपदाढा आहेत आणि उपदाढांची संख्या तुम्ही पहा 8 असेल आणि दाढा म्हणजे हे आहेत मोलर्स. मोलरची संख्या 12 असेल. तर या पद्धतीनं स्ट्रक्चर तुम्हाला दिसून येतं. हे दातांच्या बाबतीत आहे, ह्यूमन बीइंगच्या बाबतीत आहे. दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, दातांच्या बाबतीत हा झाला मुद्दा आपला. दुसरी गोष्ट लक्षात ठेवा की दात हे म्हणजे लहान मुलांना सर्वप्रथम पट्टाशीचा दात येतो, त्याच्यानंतर एक एक दात यायला सुरुवात होतात. पण सगळ्यात पहिले जर तुम्ही पाहिलं तर सर्वप्रथम तर लहान मुलांमध्ये पट्टाशीचा दात हा सगळ्यात पहिले येतो. दुसरी गोष्ट, लहान मुलांमध्ये दाढा येतात, परंतु लहान मुलांना उपदाढा येत नाही. ठीक आहे. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, जर सगळ्या प्राण्यांमध्ये विचार केला आपण, सस्तनी प्राण्यांमध्ये, तर घोडा आणि डुक्कर असे 2 प्राणी आहेत ज्यांना सर्वात जास्त दात येतात. म्हणजे त्यांच्या मुखामध्ये एकूण 44 दात असतात. जसं मानवामध्ये एकूण 32 दात आहेत, तसं घोडा आणि डुक्कर हे असे सस्तनी प्राणी आहेत का ज्यांना सर्वाधिक म्हणजे एकूण 44 दात पूर्ण आयुष्यामध्ये त्यांना आढळून येतात, दिसून येतात. ओके, तर हे झालं दातांच्या एकूण मानवातील रचनेनुसारची माहिती. यानंतर आपण थोडक्यात पाहू दातांची रचना कशी असते त्याविषयीची माहिती. म्हणजे ह्यूमन अॅनाटॉमी कशी आहे, मानवी दातांची रचना कशी आहे त्याविषयीची एकदा माहिती थोडक्यात समजून घेऊ. आता मानवी दातांचा जर विचार केला तर मानवी दात हा 3 भागांचा बनलेला असतो. दाताची संरचना आपण पाहू एकदा. स्ट्रक्चर ऑफ टीथ, दाताची संरचना कशी आहे ते एकदा समजून घेऊ. तर बघा, मानवी दात हा एकूण 3 भागांनी बनलेला असतो. एक ज्याला म्हणतात क्राउन आणि जो दुसरा असतो त्याला म्हटलं जातं नेक आणि जे तिसरा भाग असतो त्याला म्हटलं जातं रूट. रूट म्हणजे मूळचा भाग आहे. तर एकूण अशा 3 भागांनी दात हा बनलेला असतो. दातांची रचना ही आपल्याला दिसून येते. एक गोष्ट जर समजून घ्या, हा जर हिरडीचा भाग असेल, हा हिरड्यांचा जर भाग असेल, तर दातांच्या रचनेमध्ये हा पार्ट असा दिसतो तुम्हाला या पद्धतीनं, आणि हा जो दाताचा भाग आहे ना तो असा या पद्धतीनं आढळून येईल तुम्हाला असा. तर याच्यामध्ये जर तुम्ही जो भाग वर पाहताय, दाताच्या वरचा जो भाग पाहताय, याला म्हटलं जातं क्राउन. हा क्राउनचा भाग असतो, सगळ्यात वरचा भाग. जिथं हिरडी आणि दात एकमेकांना कनेक्ट असतात, हा इथून एवढा जो भाग असतो याला नेक म्हटलं जातं. हा मानेचा भाग आहे. आणि दाताचा जो भाग हिरड्याच्या पूर्णतः आतमध्ये रुतलेला असतो त्याला रूट असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं दाताचे एकूण 3 पार्ट्स आपल्याला दिसून येतात, 3 भाग आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. सगळ्यात पहिले आपण समजून घेऊ क्राउन काय आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, दाताचा हिरड्याच्या वरचा जो दिसतोय भाग तो क्राउन आहे. जो भाग तुम्ही पाहू शकता तो भाग म्हणजे क्राउनचा भाग असतो. आणि दुसरी गोष्ट, क्राउनच्या वर एक पांढऱ्या रंगाचं आवरण असतं. या आवरणाला एनामल म्हटलं जातं. एक आपल्या माहितीच तो लक्षात ठेवा, एनामल हे मानवी शरीरात आढळणारं सर्वात कठीण आवरण आहे. याच्यापेक्षा कुठलाही कठीण पार्ट तुमच्या बॉडीमध्ये, आपल्या बॉडीमध्ये आढळून येत नाही. तर सर्वात कठीण जर आपल्या शरीरात काय असेल तर ते एनामल आहे, जे एनामल दाताच्या वर असतं. आणि हे एनामल फ्ल्युरिन पासून बनलेलं असतं, फ्ल्युरिन पासून बनलेलं असतं. ओके. तर हे एनामल ज्या भागावर आहे तो भाग म्हणजे क्राउन असतो. दाताचा जो भाग तुम्ही पाहताय तो भाग म्हणजे क्राउन आहे, ज्याच्यावर एनामलचं आवरण असतं. एनामल हे कशाने बनलेलं आहे, फ्ल्युरिनने बनलेलं आहे. दुसरी गोष्ट, एनामलच्या कंप्लीट थोडंसं खाली एक बघा, क्राउन आणि रूट या दोघांच्या मध्यंतरी जो भाग असतो त्या भागाला नेक म्हटलं जातं, दाताचा हा. आणि नेक हे थोडंसं हिरड्यामध्ये रुतलेलं असतं, त्याचा थोडासा भाग हिरड्यात रुतलेला असतो नेकचा. ओके. तर हे एक मध्यस्थ पार्ट आहे क्राउन आणि रूटचा. तिसरा जो भाग असतो तो भाग आहे रूट दाताचा. याला मूळ असं म्हणतात, दाताचे मूळ म्हणायचं. रूटच्या बाबतीत एक लक्षात ठेवा की पट्टाशीचे दात आणि सुळे दात यांना एकच मूळ असतं. हे बघा, वेगवेगळ्या दातांना वेगवेगळी मुळं असतात. ठीक आहे. काही दातांना एकच मूळ असतं, काही दातांना 2-2 मुळं पण असतात. जर तुम्ही पट्टाशीचे दात आणि सुळे दात पाहिले तर या दोन्ही दातांना हे लक्षात घ्या, एकच मूळ असते. एकच मूळ म्हणजे या पद्धतीनं एकच मूळ, सिंगल रूट दिसतो यांना. हे म्हणजे कोणाला असतात, पट्टाशीचे दात आणि
सुळेदात यांना एकच रूट, तुम्हाला एकच भाग दिसून येईल. तर याउलट तुम्ही जर पाहिलं उपदाडांच्या बाबतीमध्ये थोडं लक्षात ठेवा, उपदाडाच्या वरच्या उपदाडा ज्या असतात याचे दोन पार्ट्स आहेत. उपदाडा म्हणजे एक वरचा भाग आहे, वरचा उपभाग, वरच्या उपदाडा आणि खालच्या जबड्यातल्या उपदाडा, बरोबर आहे. त्याच्या वरच्या जबड्यातल्या उपदाडा असतात ना, त्यांना दोन मुळं असतात. ठीक आहे, त्यांना मुळांची संख्या किती असते? दोन. तर खालचे जे उपदाडा असतात त्याला एकच मूळ असतं. खालच्या उपदाडेला, ह्या खालच्या उपदाडा ज्या आहेत खालच्या जबड्यातल्या त्यांना एकच मूळ आहे, आणि वरच्या जबड्यात जे उपदाडा आहेत त्यांना मात्र दोन मुळं. आता तुम्हाला दोन मुळं कशी असतात? हे बघा, एक मूळ असं असतं, दोन मूळ कसं असतं? तर दोन मुळं ही या पद्धतीने अशी असतात. ठीक आहे, इथं तुम्ही पाहा, इथं दोन मुळं दिसतात अशी. ओके, तर ज्या वरच्या उपदाडा असतात तिथं दोन मुळं असतात, टू रूट्स, आणि खालच्या उपदाडांना मात्र एकच मूळ असतं. ओके, आता दाडांना बघू. दाडांना किती मुळं असतात? तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या वरच्या दाडा आहेत, वरच्या ज्या दाडा आहेत त्यांना तीन रूट असतात, तीन. ठीक आहे, त्यांना तीन मुळं असतात, आणि ज्या खालच्या ज्या दाडा असतात त्यांना मात्र, खालच्या दाडांना मात्र दोन मुळं तुम्हाला दिसून येतील खालच्या दाडांना. ठीक आहे, तर हा एक डिफरन्स असतो. आणखी हे लक्षात ठेवा, परत एकदा रिपीट करतोय. पट्टाशीचे दात यांना एकच मूळ असतं, सुळ्या दातांना पण एकच मूळ असतं, एकच मूळ हिरड्यात रुतलेलं असतं यांच्या दोघांचंही. उपदाडांमध्ये थोडासा डिफरन्स असतो. ज्या वरच्या उपदाडा आहेत वरच्या जबड्यातल्या, त्या उपदाडांना दोन रूट्स असतात, दोन मुळं असतात जी हिरड्यांमध्ये रुतलेली असतात, आणि खालच्या ज्या उपदाडा असतात त्यांना एकच रूट असतं. ओके, दाडा पाहू आता. दाडांचा जो वरच्या दाडा आहे त्यांना तीन रूट्स असतात, तीन मुळं आहेत, आणि ज्या खालच्या दाडा आहेत त्यांना दोनच मुळं असतात. ओके, हा पण एक डिफरन्स आहे यांच्या बाबतीमधला. आता हे झालं. दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवा, लॅक्टोबॅसिलस ऍसिडोफिलस नावाचे जंतू असतात. हे जे लॅक्टोबॅसिलस ऍसिडोफिलस नावाचे जे जंतू आहेत यांचं एक वैशिष्ट्य आहे पहा या जंतूंचं. हे जंतू आपल्या दातांची झीज भरून काढण्याचं काम, झीज घडून आणण्याचं काम करतात, भरून नाही घडून आणण्याचं काम करतात. तर लॅक्टोबॅसिलस ऍसिडोफिलस नावाचे जे जंतू आहेत, आणि यांच्यासोबत स्ट्रेप्टोकॉकस म्युटेन नावाचे पण जे जीवाणू आहेत, तर हे स्ट्रेप्टोकॉकस म्युटेन नावाचा जो जीवाणू आहे, आणि दुसरं म्हणजे लॅक्टोबॅसिलस ऍसिडोफिलस, हे जे दोन्हीही जीवाणू तुम्हाला दिसून येतात हे दातांची झीज घडून आणण्यास कारणीभूत ठरतात. म्हणजे दिस बॅक्टेरिया रिस्पॉन्सिबल, हे कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? तर करोजन करण्यासाठी टिपचं. ठीक आहे, दातांची झीज भरून काढण्यासाठी हे महत्वपूर्ण बॅक्टेरिया आपल्याला दिसून येतात. ओके, तर हे होतं दातांविषयीची एकंदरीत माहिती. मानवी दातांच्या रचनेनुसार दातांचे प्रकार कोणते पडतात, दातांच्या नुसार प्राण्यांचे कोणते प्रकार पडतात, याविषयीची माहिती आपण आत्ताच्या पार्ट मध्ये घेतलेली आहे. ठीक आहे, ते याविषयीची माहिती आत्ताच्या पार्ट मध्ये आपण घेतलेली आहे. तर मानवी दाताच्या रचनेनंतर आपण जो मुद्दा पाहणार आहोत तो आहे मानवी जिभेविषयीची माहिती. जीभ हा आपल्या मुखातील जाड आणि स्नायुमय असा संवेदी अवयव आहे, अंगक आहे, ज्या अंगकामुळे आपल्याला चवीचे ज्ञान प्राप्त होते, आणि आपल्या मुखातील अशा स्नायुमय संवेदी अंगकाला आपण जीभ असं म्हणतो. जिभेच्या बाबतीत लक्षात ठेवा, जिभेचा जो समोरचा भाग असतो तो स्नायुमय आणि मुक्त असतो, फ्री असतो, परंतु जिभेचा मागचा जो भाग असतो तो हॅऑइड नावाच्या एका हाडाला कनेक्ट असतो. एक गोष्ट आपल्या माहितीच तो लक्षात ठेवा, हॅऑइड हे शरीरातील एकमेव असे हाड आहे जे हाड इतर कुठल्याही हाडाला जोडलेले नसते, ते फक्त जिभेला जोडलेलं हाड आहे. बाकी शरीरामध्ये जी तुम्हाला 206 हाडे मिळून जातील, ती 205 ती कुठल्या ना कुठल्या दुसऱ्या हाडाला कनेक्ट असतात. आपल्या शरीरात मानेमध्ये आढळणारे हे एकमेव हॅऑइड हाड आहे जे इतर कुठल्याही हाडाला जोडलेले नसते. याच हाडाला जिभेचा मागचा भाग जोडलेला असतो. तर हे पण लक्षात ठेवा की हॅऑइड हे एकमेव हाड आहे जे इतर कुठल्याही हाडाला जोडलेले नाही, ते जिभेला जोडलेले आहे. तर जिभेचा जो सुरुवातीचा भाग असतो समोरचा तो फ्री असतो, मुक्त असतो, पण मागचा भाग मात्र हॅऑइड हाडाला काय झालेला असतो, कनेक्ट झालेला असतो, जोडलेला असतो. दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवायची, जिभेच्या बाबतीमध्ये जिभेचं काम आहे चवीचे ज्ञान प्राप्त करून देणे, आणि मानवी जिभेमध्ये चवीचे ज्ञान प्राप्त करून देण्यासाठी जिभेच्या वर रुचिका नलिका असतात.
या रुचिका नलिकांनाच, ह्या ज्या रुचिका नलिका असतात या रुचिका नलिकांना टेस्ट बर्ड्स असं म्हटलं जातं. ह्या ज्या टेस्ट बर्ड्स आहेत या टेस्ट बर्ड्स म्हणजे काय आहेत, तर या टेस्ट बर्ड म्हणजे रुचिका नलिका आहेत. या अतिशय स्मॉल या पद्धतीने अशा बर्ड्स असतात ज्या जिभेच्या वर आपल्याला आढळून येतात. जिभेच्या वर जर जिभेचे कीनली ऑब्झर्वेशन आपण केलं तर तुम्हाला यासारख्या बर्ड्स दिसून येतात. यांना उंचवटे म्हणतात आणि हे उंचवटे म्हणजेच काय आहे, रुचिका नलिका आहेत ज्या तुम्हाला जिभेच्या वर आढळून येतात. दुसरी गोष्ट आपण सांगितलं, जिभेचं मेन काम आहे ते काम म्हणजे प्राप्त करून देणे, चवीचं ज्ञान प्राप्त करून देणे. जर जिभेच्या बाबतीत तुम्ही पाहिलं तर ही जर एक जिभेची रचना सांगितली तर जिभेचं जे सगळ्यात समोरचं टोक असतं, जिभेचा समोरचा भाग असतो, तर इथं एकूण 5 चवीला दर्शवण्याचं काम जीभ करत असते. तशा मानवासाठी 5 चवी मानल्या जातात. यापैकी सगळ्यात पहिली चव म्हणजे गोड चव आहे, जी दुसरी चव आहे ती आंबट चव आहे, तिसरी चव आहे ती कडू आहे आणि चौथी जी चव आहे तिला खारट चव असं आपण म्हणतो. आणि ह्या 4 चवीच्या नंतर जी एक 5वी चव तुम्हाला आढळून येते त्या चवीला उमामी चव असं म्हटलं जातं. उमामी. काही लोकांना प्रश्न पडेल तिखट म्हणतात का, तर नाही, बिलकुल नाही. उमामी ही तिखट नाहीये. तिखट हा चवीचा प्रकारच नसतो. ज्या पदार्थाला कुठलीच चव नाही असं समजा की तो पदार्थ म्हणजे तिखट आहे. ठीक आहे. तर उमामी काय आहे, याला पिठूळ चव म्हणतात. एक सिंपल भाषेत आणखी एक शब्द आपण वापरतो, पिठूळ. आता ऍक्च्युअली चव कोणाला असते, मोस्टली तुम्ही पाहता जे चायनीज ग्रेव्ही मध्ये आढळणारे पदार्थ असतात ना, तर ते या चवीचे दिसतात, पिठूळ, उमामी चव. ठीक आहे. आपण त्याला काय म्हणू, जे चायनीज मध्ये आपण जे ग्रेव्ही घेतो सूप वगैरे, तर सूपची चव ही तुम्हाला अशी असते, पिठूळ सारखी. ठीक आहे. तर हा एक नवीन मानला जाणारा प्रकार आहे चवीचा. तिखट हा चवीचा प्रकार मानला जात नाही. जे मानवी जिभेमध्ये ह्या ज्या चवी आहेत या चवीचं ज्ञान देण्यासाठी डिफरंट असे पार्ट्स असतात. तर चवीचं जे समोरचं टोक असतं या ठिकाणी गोड चवीचं ज्ञान प्राप्त होतं. ठीक आहे. पदार्थाचा एखादा गोड आहे का कसा आहे ते इथून तुम्हाला कळेल. ठीक आहे. तर हे म्हणजे गोड चव दर्शवण्याचं काम हे काम करतं. तर सगळ्यात शेवटचा जो जिभेचा पार्ट असतो मागचा, सगळ्यात समोरचा जो भाग आहे तो गोड चवीचं ज्ञान प्राप्त करून देतो. तर हा जो मागचा भाग असतो तो कडू चवीचं ज्ञान प्राप्त करून देतो. मागच्या भागाच्या समोरच्या दोन्ही ज्या कडा असतात या कडा आंबट चवीचे ज्ञान प्राप्त करून देतात. आंबट. ठीक आहे. तर इथं आंबट चवीचं ज्ञान ह्या दोन्ही भागामध्ये होतं. आणि त्याच्या पुढच्या ज्या दोन्ही कडा आहेत या ठिकाणच्या, या दोन्ही कडा खारट चवीचं ज्ञान प्राप्त करून देतात. खारट चवीचं. तर अशा पद्धतीने जिभेवर वेगवेगळे जिभेचे भाग आहेत जे तुम्हाला वेगवेगळ्या काय करतात, चवीचं ज्ञान प्राप्त करून देण्याचं काम करतात. समोरचा जिभेचा समोरचा भाग हा गोड चवीचं ज्ञान प्राप्त करून देतो. मागचा भाग कडू चवीचं ज्ञान प्राप्त करतो. जिभेच्या ज्या दोन्ही कडा आहेत मागच्या भागाच्या कडा त्या आंबट चवीचं ज्ञान प्राप्त करून देतात, ज्याला आपण सॉल्ट टेस्ट म्हणू. ह्या सॉल्टी टेस्ट आहेत ते इथं, आणि हे इथं बिटर टेस्ट आपल्याला इंडिकेट होते. म्हणजे ही मागची बिटर टेस्ट आहे, ही सॉर टेस्ट आहे. इथं तुम्ही पाहिलात तर ती सॉल्टी टेस्ट आहे आणि समोर स्वीट टेस्ट आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं जिभेचं काम आपल्याला आढळून येतं. हे झालं जीभ याविषयीची माहिती. तर आतापर्यंत आपण दात आणि जिभेची रचना पाहिली. यानंतर आपण एकंदरीत मानवी एक एक स्ट्रक्चर आपण पाहू, पचन संस्थेशी संबंधित इतर भागाचा अभ्यास करू. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आपण आता सुरुवात करू. हे झालं जीभ झालं, दात झालं. आता एक तिसरा अवयव जो पचन संस्थेशी संबंधित आहे तो अवयव म्हणजे आहे ग्रसनी. ग्रसनी ज्याला घसा असे म्हटले जाते. सगळ्यात पहिले आपण दातांच्या रचनेविषयीची माहिती पाहिली, नंतर आपण पाहिली ग्रसनी. हे बघा आपण एक एक पॉइंट पाहतोय. पहिले आपण त्या सगळ्या अवयवांची रचना पाहतोय, ते अवयव काय असे म्हणजे दिसतात कसे, त्यांचे स्ट्रक्चर काय, त्यांचं फंक्शन काय हे पाहू. आणि नंतर ओव्हरऑल एकत्रितपणे सगळे अवयवाची रचना पाहिल्यानंतर सगळ्यात शेवटी आपण पाहू त्या अवयवांचं वर्क कसं चालतं, एकंदरीत डायजेशन प्रोसेस कशी चालते एकंदरीत. ठीक आहे. तर पहिले एक एक अवयव आपण पाहिलं. जसं आपण दातांची रचना पाहिली, आता आपण जिभेची रचना पाहिली. जो तिसरा भाग आहे तो आहे ग्रसनी. ही गोष्ट लक्षात ठेवा, ग्रसनीला घसा असं म्हटलं जातं आणि इंग्रजीतून यालाच फॅरिंग्स म्हणतात. तर हे फॅरिंग्स विषयीची माहिती आपण एकदा पहिले समजून घेऊ. ठीक आहे. ग्रसनी घसा. साधारणतः घसा कोणाला म्हणतात तर मुखगवे, जे तुमचा मुखगुहा असते, ओरल कॅव्हिटी,
या मुख गुहेचा जो सगळ्यात शेवटचा भाग असतो त्याला आपण म्हणतो, जो इन शॉर्ट आपण मुख गुहेचा सगळ्यात शेवटचा भाग म्हणजे ते सॉफ्ट पॅलेट असतं. सॉफ्ट पॅलेट म्हणजे कोमल टाळू ज्याला आपण म्हणतो. तर ते कोमल टाळू आणि जे सहावा मणका आहे बॅक साइड कडून आलेला सहावा मणका, तर त्याच्या कंप्लीट समोरासमोर, सहाव्या मणक्याच्या समोरासमोर जो अवयव असतो त्याला तुम्ही म्हणता ग्रसनी. म्हणजे ग्रसनीचं लोकेशन कुठं आहे, तर जे काही सॉफ्ट पॅलेट आहे ते सॉफ्ट पॅलेट आणि सहावा मणका या दोघांच्या मध्ये तुम्हाला सॉफ्ट पॅलेट तुम्हाला वर आढळून येईल आणि त्याच्या मागच्या भागाकडून जे मणके सुरू होतात ना, तर या सहाव्या मणक्याच्या समोर जो भाग असतो तो म्हणजे ग्रसनी आहे. साधारणतः ग्रसनी म्हणजे काय हे बघा. ग्रसनी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून जिथं अन्ननलिका आणि श्वासनलिका ही एकत्रितपणे सुरू होते त्या भागाला ग्रसनी म्हणतात. ठीक आहे, घसा असं आपण म्हणू. म्हणजे अन्ननलिका आणि श्वासनलिकेचा एकत्रित सामूहिक भाग म्हणजे कोण असतो, घसा असतो. याला ग्रसनी असे म्हणतात. दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, जी ग्रसनी आहे या दोन्ही म्हणजे अन्ननलिका आणि श्वासनलिका ह्या घशामध्येच सुरू होतात. ग्रसनीमध्ये जी अन्ननलिका, आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, अन्ननलिका पण इथं सुरू होते, श्वासनलिका पण सुरू होते. अन्ननलिकेचे जे सुरुवातीचे जे टोक असते अन्ननलिकेचे, याला गुलेट म्हटलं जातं. हे गुलेट दुसरं तिसरं काही नसून हे अन्ननलिकेचं छिद्र आहे. अन्ननलिकेचं जे छिद्र असतं त्याला काय म्हटलं जातं, जे ग्रसनीमध्ये आहे त्याला म्हटलं जातं गुलेट. तर श्वासनलिका जिथं सुरू होते, श्वासनलिकेचं जे सुरुवातीचं टोक असतं, नलिकाचे सुरुवातीचे जे टोक आहे या टोकाला काय म्हटलं जातं, तर या टोकाला म्हटलं जातं ग्लॉटिस. तर ग्लॉटिस म्हणजे अन्ननलिकेचं सुरुवातीचं टोक, तर गुलेट म्हणजे अन्ननलिकेचं सुरुवातीचं टोक म्हणजे गुलेट आहे, तर श्वासनलिकेचं सुरुवातीचं टोक म्हणजे ग्लॉटिस आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे दोघही जिथं तयार होतात, हे दोघही जिथं कनेक्ट असतात त्याला ग्रसनी असं म्हणतात. यांच्यावर एक पडदा असतो, या दोघांच्यावरही एक पडदा आहे. या पडद्यालाच एपिगल द्वार म्हणतात. यालाच तुम्ही एपिगल द्वार म्हणजेच याला आपण म्हणतो एपिग्लॉटिस. इंग्रजीतनं याला एपिग्लॉटिस म्हणतात, मराठीतनं अपिगल द्वार असं म्हणतात. अपिगल द्वार, अधिकंठद्वार असं पण याला म्हटलं जातं काही ठिकाणी. तर अधिकंठद्वार, अपिगल द्वार, एपिग्लॉटिस हे एकच आहे. हे काय आहे, तर एपिग्लॉटिस हा एक पडदा आहे जो या दोन्ही नलिकेला कंट्रोल करतो, दोन्ही नलिकेवर नियंत्रण ठेवतो. सपोज आपण जर अन्नाचा कण घेत असू, तर अन्नाचा घास आपण घेत असताना हा एपिग्लॉटिसचा पडदा कोणाला बंद करून टाकतो, श्वासनलिकेला बंद करतो आणि अन्नाचा घास आपोआप कुठं जातो, अन्ननलिकेत जातो. जेव्हा तुम्ही श्वास घेताय त्यावेळेस श्वास घेताना हा एपिग्लॉटिस कोणाला बंद करतो, अन्ननलिकेला बंद करतो आणि मग हवा कुठं जाते, श्वासनलिकेत ऑटोमॅटिकली जाते, आहे का नाही. तर हे काम एपिग्लॉटिस करतो. म्हणजे एपिग्लॉटिसचं काम आहे कंट्रोल करणे फूडला आणि जे काही रेस्पिरेटरी सिस्टीम द्वारे जे हवा आतमध्ये किंवा बाहेर काढली चालली त्याला कंट्रोल करण्याचं काम कोण करतं, एपिग्लॉटिस नावाचा पडदा करतो. याला अपिगल द्वार म्हणतात. हे अपिगल द्वार तुम्हाला अन्ननलिका आणि श्वासनलिकेला नियंत्रणासाठी यूज केलं जातं. ओके, तर हे झालं घशाविषयीची माहिती. दुसरी गोष्ट, घशाचं आणखी एक काम म्हणजे स्वर, आवाज निर्मितीसाठी सुद्धा घशाची आवश्यकता असते. ठीक आहे, सध्या आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम पाहिलं तर त्याविषयीची माहिती आपण पहिले समजून घेऊ. हे झालं आपण म्हटलेलं ग्रसनी. ग्रसनी म्हणजे काय, तर जिथं अन्ननलिका आणि श्वासनलिका सुरू होतात त्याला तुम्ही घसा म्हणता, ग्रसनी म्हणतात. ओके, या दोन्ही नळ्यांना, दोन्ही नळ्यांच्या वरचं हे स्नायुमय नळ्या आहेत आणि या दोन्ही नळ्यांच्या वरचं जे छिद्र असतं त्या छिद्रांना, अन्ननलिकेच्या वरच्या छिद्राला किंवा टोकाला गुलेट म्हणतात, श्वासनलिकेच्या सुरुवातीच्या टोकाला ग्लॉटिस म्हणतात. ओके, आणि ह्या दोघांना ज्या पडद्याद्वारे कंट्रोल केलं जातं त्या पडद्याला अपिगल द्वार किंवा एपिग्लॉटिस म्हणतात. ओके, आणि मग आता इथं होतं काय, हे झालं आता आपला पुढचा अवयव ग्रसनी. ग्रसनी विषयीची माहिती. ग्रसनीच्या नंतर आपण जो मुद्दा भाग पाहणार आहोत तो आहे त्याच्या पुढचा अवयव, याला म्हणतात ग्रासिका. आता ग्रसनी, आतापर्यंत आपण जे मुद्दे पाहिले परत एकदा सांगतोय की आपण एक एक पॉइंट पाहतोय. असे पॉइंट की एक एक अवयव आणि त्यांचं रचना पहिले समजून घेऊ, मग आपण काय नेमकं पचन कसं होतं ते नंतर समजून घेऊ. ठीक आहे, त्याच्याशी अवयव पहिले समजून घेऊ. आता ग्रसनी झाली, आता पाहू आपण ग्रासिका. हे बघा, ग्रासिकाला इंग्रजीतनं इसोफॅगस म्हणतात. हा
इसोफॅगसचा भाग आहे. आता इसोफॅगस काय आहे, तर इसोफॅगस हा एक स्नायुमय पडदा स्नायुमय नलिका असते. बघा ही नळी आहे ती, जी इथं तुमचा ग्रसनी आहे, ग्रसनी, आणि या ग्रसनीतून एक स्नायुमय अशी नलिका खाली येते. या नलिकेला म्हटलं जातं ग्रासिका, इसोफॅगस म्हणायचं. ओके, इसोफॅगसच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवा, ही जी नलिका असते ती 23.27 सेंटीमीटर लांबीची असते. 23.27 सेंटीमीटर लांब असते ही जी लांबी असते या नलिकेची. ही स्नायुमय अशी नलिका असून ही दोन कामं करते. एक काय काम करते, तर जे अन्न पदार्थ अन्ननलिकेत प्रवेश केले त्या अन्ननलिकेतून पदार्थाला कुठं आणणे, जठरात आणणे. तर हे काम कोण करतं, इसोफॅगस करतं. एक मुद्दा याच्या बाबतीत लक्षात ठेवा, याच्यावर ही जी ग्रासिका असते ती 7 लेयर्सनी, लेयर्स म्हणजे काय हो, 7 आवरणांनी बनलेली असते. 7 स्नायुमय आवरणांनी ती ग्रासिका बनलेली आहे. आणि इथं दोन्ही प्रकारचे याच्यामध्ये जे स्नायू असतात, याच्यावर जे स्नायुमय आवरण आहेत, ही जी स्नायू आहेत इथं दोन्ही प्रकारचे असतात स्नायू. एक स्नायू म्हणजे कोणते, तर एक स्नायू म्हणजे ज्या ऐच्छिक स्नायू, व्हॉलेंटरी मसल्स पण असतात इथं, इनव्हॉलेंटरी मसल्स पण असतात यांच्यामध्ये. इथं जे स्नायूचे 7 लेयर्स आहेत त्यापैकी काही लेयर्स हे व्हॉलेंटरी मसल्सचे असतात, तर काही लेयर्स हे कसे असतात, इनव्हॉलेंटरी मसल्सचे आपल्याला दिसून येतात. दुसरी गोष्ट, ग्रासिकेमध्ये पहिला मुद्दा लक्षात ठेवा, इथं कोणत्याही प्रकारची विकर संप्रेरक नसतात. इथं फक्त म्युकस ग्लँड असते. म्युकस ग्लँड म्हणजे एक श्लेष्म ग्रंथी असते आणि ही यातल्या आतल्या भागाला काय करते, इथून श्लेष्म म्हणजे म्युकस सिक्रेट करते. जे म्युकस सिक्रेट केल्याच्या नंतर अन्ननलिकेचा हा जो भाग, आतील भाग असतो तो बुळबुळीत राहण्यास काय होते, मदत होते. तर आतला भाग बुळबुळीत राहतो, त्यामुळे काय होतं की अन्न हे वरून खाली सहजपणे येण्यास मदत होते. दुसरी गोष्ट, ही जी अन्ननलिका आहे या अन्ननलिकेला आपण सांगितलं की हा जो भाग असतो अन्ननलिकेचा, तर याच्यामध्ये जो अन्नाचा घास तुम्ही घेता, ज्या ठिकाणी अन्नाचा घास घेतलेला आहे त्या ठिकाणी ही नलिका ही आपले आकारमान मोठे करते. ठीक आहे, आणि अन्नाचा घास समोर गेला की तिचं व्हॉल्यूम कमी होतं, आकारमान कमी होतं. म्हणजे अन्नाचा घास असताना ती प्रसरण पावते आणि अन्नाचा घास नसताना मात्र ती आकुंचन पावते. म्हणजेच अन्नाचा घास प्रचरण आणि आकुंचन करत 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 ती वरून कुठं आणत जाते, जठरात आणण्याचं काम करते. हे जे अन्ननलिका आकुंचन आणि प्रसरण पावण्याची क्रिया असते, या क्रियेला परिचालन असे म्हटले जाते. तर परिचालन हे दुसरं तिसरं काही नसून इसोफॅगस कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होण्याची प्रोसेस आहे. ठीक आहे, जेव्हा अन्नाचा घास येतो तेव्हा त्या ठिकाणची इसोफॅगस काय होते, रिलॅक्स होते, प्रसरण पावते. आणि जेव्हा अन्नाचा घास समोर जातो तेव्हा ती आपोआप काय होत जाते, प्रसरण पावण्याचं काम करते. ओके, तर हे होतं इसोफॅगस. मग आता अन्न कुठं येतं, इसोफॅगस काय करतं, अन्नाला मुखातून कुठं आणताय, ओके, जठरामध्ये आणण्याचं काम इसोफॅगस करते. ओके, तर हे झालं इसोफॅगस. आता आपण बघू जठर, पुढचा अवयव आहे तो म्हणजे इम्पॉर्टंट आहे जठर. जठर ज्याला तुम्ही इंग्रजीतनं स्टमक असं म्हणता, तर या स्टमक विषयीची माहिती आपण समजून घेऊ. हे स्टमक काय आहे त्याविषयी माहिती बघू. हे बघा सिंपल आहे, ग्रासिका आणि लहान आतडे, इथं ग्रासिका संपतीये आणि इथं लहान आतडे सुरू होत आहेत. तर ग्रासिका आणि लहान आतड्याच्या मध्ये एक जे स्ट्रक्चर, जे आकाराचा जो अवयव तुम्हाला दिसून येतोय त्या अवयवाला स्टमक म्हटलं जातं, त्या अवयवाला जठर म्हटलं जातं. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा की ग्रासिका आणि लहान आतड्याच्या दरम्यान जे स्ट्रक्चर, जे आकाराची रचना असलेला अवयव दिसतो तो म्हणजे कोण आहे, जठर आहे. जठराची जर तुम्ही लांबी पाहिली तर ती 25 सेंटीमीटरच्या जवळपास असते, 25 सेंटीमीटर. जठराची लांबी ही नियर अबाउट 25 सेंटीमीटर आहे. आणि याचं जर तुम्ही व्हॉल्यूम पाहिलं, जठराचं व्हॉल्यूम म्हणजे काय, आकारमान, तर जठराचं आकारमान हे 45 ते 75. हे बघा, तर वेगवेगळ्या व्यक्तीप्रमाणे ते वेगवेगळं असतं. काही जे लहान मुलं असतील तर त्यांच्यामध्ये 45 मिलीलीटर एवढं त्याचं आकारमान दिसेल. प्रौढ व्यक्ती काही लोकांमध्ये 75 मिलीलीटर पर्यंत आकारमान दिसेल. ठीक आहे, आणि हे जठराचं आकारमान वाढलं की पोट वाढतं, एवढं लक्षात ठेवायचं. तर सिंपल आहे, आकारमान म्हणजे 45 ते 75 मिलीलीटरच्या जवळपास तुम्हाला जठराचं काय मिळतं, आकारमान मिळतं. मानवी जठरामध्ये किती लिटर पदार्थ मावू शकतात, तर 1.5 लिटर. ठीक आहे,
तर याची कॅपॅसिटी किती आहे, तर 1.5 लिटर एवढे पदार्थ कंटेन करण्याची कॅपॅसिटी ही मानवी जठराची तुम्हाला दिसून येते. दुसरी गोष्ट, जठरावर जे आवरण असतं, या आवरणाला कंप्लीट 36 तासाला म्हणजे 1.5 दिवसाला हे जठरावरचं आवरण चेंज होत जातं आणि नवीन आवरण तिथे येत जातं. रिझन काय आहे, HCl. कारण जठरामध्ये HCl सिक्रेट होतं, त्यामुळे त्याच्यावरची आवरणी वारंवार काय करावी लागतात, चेंज करावी लागतात. आणि 36 तासानंतर जठराची आवरणं काय केली जातात, चेंज केली जातात किंवा चेंज होत राहतात. जठर भित्तिकेमध्ये एक लक्षात ठेवायचं, जठर भित्तिका ज्या आतल्या जठराचा आतला जो भाग असतो तिथं स्मॉल पोर्स असतात, लहान लहान छिद्र असतात आणि या छिद्रातून ग्रंथी सिक्रेट होतात. या ग्रंथींना जठर ग्रंथी म्हणतात. जठरामध्ये मानतात की नियर अबाउट 35 कोटीपेक्षा जास्तीचे हे छिद्र आहेत, म्हणजे 35 कोटीपेक्षा जास्त जठर ग्रंथी तुम्हाला जठरामध्ये दिसून येतील, आढळून येतील. आणि हे जे छिद्र असतात, या छिद्रातून 3 प्रकारच्या ग्रंथी सिक्रेट होतात. पहिली ग्रंथी असते HCl, याला तुम्ही हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणता. जी दुसरी ग्रंथी आहे ती आहे म्युकस, आणि दुसरी म्हणजे पेप्सिन घेऊ, आणि तिसरी जी आहे ती आहे म्युकस. ते एकूण 3 प्रकारच्या ग्रंथी तुम्हाला जठरामध्ये काय झालेल्या दिसतात, सिक्रेट झालेल्या दिसतात किंवा आढळून येतात. ओके, तर हे 3 ग्रंथी तुम्हाला जठरामध्ये सिक्रेशन्स होतात. यांची काम काय आहे ते नंतर आपण जेव्हा डायजेस्टिव्ह सिस्टीमचं फंक्शन आहे त्यावेळेस मी तुम्हाला यांचं काम सांगेन. तोपर्यंत फक्त लक्षात ठेवा की जठर हे जो अवयव आहे तो जे स्ट्रक्चर सारखा असतो. दुसरं, ग्रासिका आणि लहान आतड्याच्या दरम्यान हे जे स्ट्रक्चरचा ऑर्गन आहे त्याला तुम्ही जठर म्हणताय. जठराची लांबी 25 सेंटीमीटर असते. याचं व्हॉल्यूम किती असतं, तर 45 to 75 मिलीलिटरच्या दरम्यान असतं. परत ते व्यक्ती परत डिफरंट असतं. दुसरं, प्रौढ व्यक्तीच्या जठराची कॅपॅसिटी 1.5 लिटर पर्यंतचे अन्नपदार्थ काय करू शकते, ते स्टोअर करण्याची कॅपॅसिटी असते. जठरावर जे आवरण असतं ते प्रत्येक 36 तासाला काय केलं जातं, चेंज केलं जातं. आणि तिसरी गोष्ट आपण सांगितली, जठराच्या भित्तिकेमध्ये जवळपास 35 कोटीच्या जवळपास जठर ग्रंथी असतात आणि त्यातनं 3 प्रकारचे स्त्राव स्त्रवले जातात, HCl, पेप्सिन आणि म्युकस. तर हे होतं जठराविषयीची एकंदरीत माहिती, जठराविषयीचं स्ट्रक्चर. आता जठराच्या नंतर आपण पाहू पुढचा अवयव, आणि तो अवयव आहे लहान आतडे. लहान आतडे याला स्मॉल इंटेस्टाईन असं म्हटलं जातं. तर या लहान आतड्याविषयीच्या रचनेविषयीची माहिती पाहू. लहान आतडे हे आहेत स्मॉल इंटेस्टाईन. स्मॉल इंटेस्टाईनच्या बाबतीत लक्षात ठेवा, मानवी शरीरातील हा एक अतिशय लांब असणारा अवयव आहे. साधारणतः एक लक्षात ठेवा, जठरानंतरची जी सुरू होणारी अन्ननलिका जी अतिशय शॉर्ट परंतु अतिशय लांब असते, अशा अवयवाला तुम्ही लहान आतडे असं म्हणता. जे जठरानंतर सुरू होणारा अतिशय आखूड परंतु लांब नलिकामय स्नायूमय जो भाग असतो तो म्हणजे कोण आहे, लहान आतडे आहेत. लहान आतड्याची लांबी किती असते, तर लहान आतड्याची लांबी नियर अबाउट 6.25 मीटर असते. म्हणजे 6.25 मीटर एवढे हे लांब असतात. तर यांची रुंदी किती असते, तर रुंदी नियर अबाउट जवळपास 2.5 सेंटीमीटरच्या जवळपास यांची रुंदी तुम्हाला दिसून येते. दुसरी गोष्ट, लहान आतडे हे 3 भागात विभागले जातात. परत लहान आतड्याचे 3 भाग पडतात. ठीक आहे, बघा इथून लहान आतडे सुरू होत आहेत. हे सी सारखा जो भाग आहे, तर इथून लहान आतडे सुरू व्हायला तुमचे. हा आद्यांत्राचा भाग आहे, हा सी सारखा जो पार्ट तुम्हाला दिसतोय. तर इथून लहान आतडे सुरू होतात. लहान आतड्याचे 3 भाग पडतात, ज्याला म्हणतात डिओडेनम. हे डिओडेनमचा भाग काय असतो, तर हे आहे आद्यांत्र. हा आतड्याचा सगळ्यात पहिला भाग असतो, याला आद्यांत्र असं म्हणतात, डिओडेनम असं म्हटलं जातं. एक गोष्ट लक्षात ठेवा, हा सी आकाराचा असतो, सी स्ट्रक्चरचा असतो, सी आकार आहे याचा. तुम्ही तर पाहाल तर जठर जिथं संपतं, जठर संपल्यानंतर एक सी स्ट्रक्चर इथं तयार झालेलं दिसेल तुम्हाला. हे स्ट्रक्चर म्हणजे कोण असतं, आद्यांत्र असतं. लहान आतड्याचा हा सगळ्यात लहान भाग असतो. परत एकदा सांगतोय, लहान आतड्याचा हा सर्वात लहान भाग असतो. याची जी लांबी असते ती फक्त 25 सेंटीमीटर असते, 25 सेंटीमीटर. तुम्ही नीट पहा, एकूण लहान आतड्याची लांबी 6.25 सेंटीमीटर आहे, परंतु आद्यांत्राची लांबी फक्त 25 सेंटीमीटर असते. हा एक सी स्ट्रक्चर पार्ट असतो. दुसरी गोष्ट याच्या बाबतीत हे लक्षात ठेवायचं, आद्यांत्राच्या दरम्यानच, आद्यांत्राच्या कंप्लीट तिथं दरम्यान तुम्हाला स्वादुपिंड दिसेल. ठीक आहे, तर जे पॅन्क्रियाज आहे ते आद्यांत्रावरच दिसतं आपल्याला, त्याच्या दरम्यानच तुम्हाला दिसून येतो पॅन्क्रियाज. ओके, तर याच्यावर आद्यांत्राचा तो भाग असतो. दुसरं काम,
आद्यांत्रामध्ये ब्रुनर्स ग्लँड्स असतात, हे लक्षात ठेवा. याच्यामध्येच यात कोणत्या ग्रंथी असतात म्हटलं तर ब्रुनर्स ग्रंथी असतात. कोणत्या ग्रंथी कुठे आढळतात हे लक्षात ठेवा, कारण याच्यावर बऱ्याचदा आयोगामार्फत क्वेश्चन्स विचारले जातात. बऱ्याचदा कोणत्या पार्ट मध्ये कोणते सेल्स आहेत याच्यावर पण आयोगाने खूपदा क्वेश्चन्स ऑलरेडी विचारलेली आहेत. मागच एक तुम्हाला माहिती आहे बीटा सेल्स कुठे आढळतात म्हणून क्वेश्चन्स आला होता. त्याच्या अगोदर ट्रूफर सेल्स कोणत्या अवयवात आढळतात म्हणून पण क्वेश्चन्स आलेला आहे एमपीएससी मध्ये. तर अशा पेशी, अशा ग्रंथी नेमक्या कुठे आहेत यावर क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात, त्यासाठी लक्षात ठेवा. आद्यांत्रामध्ये ब्रुनर्स ग्रंथी असतात आणि या ग्रंथी आद्यांत्रामध्ये अल्कली धर्मी म्युकसला सिक्रेट करतात. यांचं काम आहे जे अल्कलाइन म्युकस आहे ते सिक्रेशन करण्याचं, स्त्रवण्याचं काम या ग्रंथी करत असतात, ज्या आद्यांत्रात असतात. आद्यांत्रात खूप महत्त्वाचं काम होतं. ते काम म्हणजे काय, हे बघा, जेव्हा अन्न जठरातून लहान आतड्यात प्रवेश करतं, अन्न जठरातून लहान आतड्यात यायले, त्यावेळी जठरामध्ये यकृतातून तयार झालेला पित्तरस आणि स्वादुपिंडातून स्त्रवलेले स्वादुरस हे अन्न लहान आतड्यात जाताना मिसळले जातात. तर हे कोणत्या भागात मिसळतात, तर हे आद्यांत्रातच मिसळतात. जेव्हा अन्न जठरातून कुठं यायले, लहान आतड्यात यायले, आणि त्याच वेळी सेम जेव्हा अन्न आद्यांत्रात येतं, आद्यांत्र म्हणजे हे आतड्याचा सुरुवातीचा पार्ट आहे, मग जिथं अन्न येतं आद्यांत्रामध्ये त्यावेळी स्वादुपिंडातून स्वादुरस सिक्रेट होतो या ठिकाणी, आणि जे काही यकृत आहे त्या यकृतातून पित्तरस सिक्रेट होतो. तर हे दोन्हीचं सिक्रेशन इथंच होतं. इथं म्हणजे कुठं होतं, आद्यांत्रामध्ये होतं. ठीक आहे, आद्यांत्रात हे अन्नात मिसळत जातात हे. ओके, तर या सगळ्या पदार्थांना मिसळण्याचं काम कोण करतात, आद्यांत्र करतात. ओके, हे पण एक लक्षात ठेवा, आद्यांत्र. तर आद्यांत्र हा लहान भाग आहे, लहान आतड्याचा सगळ्यात लहान भाग. दुसरा पार्ट असतो मध्यांत्र. हे बघा, हा अतिशय इम्पॉर्टंट भाग आहे लहान आतड्याचा, याला जेजुनम म्हणतात. तर हे जे जेजुनमचा भाग आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. रिझन काय, जे याची लांबी नियर अबाउट 2.5 मीटरच्या जवळपास असते. 2.5 मीटर लांब असतो हा भाग आतड्याचा. तर याची लांबी लक्षात ठेवा 2.5 मीटरच्या जवळपास आहे. आणि दुसरी गोष्ट, याची जाडी थोडी जास्त असते. बघा, आद्यांत्राची जाडी तेवढी जास्त नसते, याच्यापेक्षा थोडं जाड तुम्हाला मध्यांत्र दिसेल, याची जाडी थोडीशी जास्त असेल. दुसरी गोष्ट, मध्यांत्राचं एक वैशिष्ट्य आहे, हे अतिशय संवहनी आहे. संवहनी म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असतं जेवढं काही अन्नाचं पचन आहे, मोस्ट ऑफ फूड डायजेशन हे तुम्हाला मध्यांत्रात झालेलं दिसेल. ठीक आहे, मध्यांत्रामध्ये अनेक विलाईज असतात. विलाईज काय आहेत, तर हे मध्यांत्रावर आढळणारे असे जे उंचवटे असतात, त्या मध्यांत्राच्या आतल्या भागामध्ये असे उंचवटे असतात. या उंचवट्यांना विलाईज म्हणतात. यांना मराठीतनं ऊर्ध्वर्व असं म्हटलं जातं, ऊर्ध्वर्व असं म्हणतात. तर हे तुम्हाला मध्यांत्रामध्ये दिसून येतील, हे ऊर्ध्वर्व. आणि इथंच अन्नाचं पचन झालंय. अन्नाचं पचन व्हायला म्हणजे आपण सुरुवातीला काय सांगितलं की जे काही कॉम्प्लेक्स फूड आहे ते सिंपल फूड मध्ये टर्न होण्याची प्रोसेस आहे. ठीक आहे, जसं कार्बोहायड्रेट हे ग्लुकोज मध्ये, किंवा फॅट्स हे फॅटी ऍसिड्स मध्ये, किंवा प्रोटीन्स हे अमिनो ऍसिड्स मध्ये रूपांतरित होणे म्हणजे काय होणे आहे, साधं म्हणजे अन्नात रूपांतर पचन होणं आहे. हे जे पचन मेन इथं होतं. ठीक आहे, तर अन्न पदार्थाचं बहुतांश पचन हे लक्षात ठेवा मध्यांत्रात केलं जातं. ठीक आहे, तर अन्न पदार्थाचे इथं लक्षात ठेवा, अन्न पदार्थाचे बहुतांश हा शब्द वापरलो मी, 100% तर नाही म्हणत आहे, पण बहुतांश अन्न हे पचन कुठं होते म्हटलं तर ते मध्यांत्रामध्ये होते, हे लक्षात ठेवा. अन्नाचं बहुतांश पचन इथंच होतं. तिसरी गोष्ट, अन्न पदार्थाच्या बाबतीत आणखी एक मुद्दा लक्षात ठेवायचा, मध्यांत्राच्या बाबतीमध्ये आणखी एक मुद्दा लक्षात ठेवायचा. इथे यामध्ये मध्यांत्रामध्ये जास्त प्रमाणामध्ये काय असतात, तर मध्यांत्रावर जास्त प्रमाणामध्ये ऊर्ध्वर्व असतात, ऊर्ध्वर्व. ठीक आहे, तर हे आपल्याला आढळून येतात. म्हणजे विलाईज खूप जास्त असतात, त्यामुळं पचन झालेलं अन्न बहुतांश रक्तात इथंच मिसळलं जातं. ठीक आहे, बहुतांश. ठीक आहे, पचन झालेले जे अन्न आहे, ह्या पचन झालेले अन्न कुठं, रक्तात मिसळले जाते. आणि हे रक्तात मिसळण्याचं काम कोण करतं, तर लहान आतड्यावर असणारे हे ऊर्ध्वर्व करतात. ओके, इथं विलाईज असतात ते इथं करतात. तर इथं जास्तीत जास्त फूड काय केलं जातं, मिक्स केलं जातं ब्लड मध्ये. ओके, तर हे काम कोणाचं आहे, मध्यांत्राचं आहे. तिसरा भाग असतो लहान आतड्याचा शेवटचा भाग, याला शेषांत्र म्हणतात, किंवा काही ठिकाणी याला पश्चांत्र म्हणतात.
तर आपण त्याला शेषांत्र म्हणू. हे इलियमचा भाग आहे, हे लक्षात ठेवा, इलियमचा पार्ट आहे हा. तर हे शेषांत्र जे आहे हा लहान आतड्याचा सगळ्यात जास्त लांबीचा भाग आहे. ठीक आहे, हा खालचा भाग हे जो असतो, ठीक आहे, तर हा भाग म्हणजे कोण आहे, शेषांत्राचा भाग आहे, इलियमचा भाग आहे. याची लांबी हे सर्वात जास्त असते, 3.5 सेंटीमीटर, सॉरी 3.5 मीटर लांबीचा हा भाग असतो आणि लहान आतड्याचा हा सगळ्यात जास्त मोठा आहे. दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, या इथं सुद्धा काय होतं, इथं सुद्धा जे अन्न पचलेलं आहे ते रक्तात मिसळण्याचं काम होतं. पण इथं जे विलायज असतात याच्यापेक्षा मध्यांतरामध्ये जास्त विलायज असतात, त्याच्यापेक्षा कमी विलायज इथं असतात. त्यामुळं अन्न जास्त इथं रक्तात मिसळलं जात नाही, कारण बहुतांश अन्न ऑलरेडी इथं मिसळलेलं असतं रक्तामध्ये. जे थोडंफार राहतं ते इथून मिसळून टाकलं जातं. ठीक आहे ना, शेषांत्रामध्ये. म्हणजे इथे तेच आहे, इथं जे ऊर्ध्वर्वाची संख्या असते, ऊर्ध्वर्व कमी संख्येने असतात. पण कमी संख्येने जरी असले तरी काय महत्वाचं असतं रे बाबा, हे अन्न पदार्थ ब्लड मध्ये मिक्स करण्याचं काम इथं पण केलं जातं. ठीक आहे, तर हे आहेत आपले लहान आतड्याविषयीची माहिती. लहान आतडे परत एकदा सांगतोय, 3 पार्ट्स असतात, आद्यांत्र, मध्यांत्र, शेषांत्र. आद्यांत्र जे आहे ते सी स्ट्रक्चरचं असतं, लेंथ म्हणजे लांबी फक्त 25 सेंटीमीटर आहे, लहान आहे. ड्रुनस ग्लँड्स असतात इथं, आणि याचं मेन फंक्शन आहे जे काही पित्तरस आहे जो यकृतातून सिक्रेट केला चाललाय तो, आणि जे काही स्वादुपिंडातून स्वादुरस सिक्रेट केला चाललाय त्या दोघांना अन्नात मिसळण्याचं काम इथं होतं. ओके. दुसरं मध्यांत्र 2.5 मीटर एवढे लॉंग आहे हे, आणि अन्न पदार्थाचं बहुतांश पचन इथं केलं जातं. याच्यावर खूप जास्त प्रमाणात विलायज असतात, ऊर्ध्वर्व असतात. ऊर्ध्वर्व असे टोक आपण म्हणू अंगठ्याच्या सारखे असे उंचवटे असतात, ज्याच्यामध्ये रक्तकेशिकांचं जाळं असतं, आणि जे अन्न पचलेलं आहे ते रक्तात मिसळण्याचं काम इथं केलं जातं. आणि बहुतांश अन्न इथंच काय केलं जातं, मिक्स केलं जातं ब्लड मध्ये. ओके. आणि तिसरा भाग असतो शेषांत्र. शेषांत्र हा लहान आतड्याचा सगळ्यात जास्त लांबीचा भाग आहे, 3.5 मीटर एवढी लांबी असते. इथं ऊर्ध्वर्व इथंही असतात पण कमी असतात, आणि थोडेफार इथे ब्लड मध्ये काय केले जातात ते मिक्स केले जातात. ठीक आहे, तर हे होतं आपल्या आतड्याच्या विषयीची एक थोडक्यात माहिती, लहान आतड्याविषयीची माहिती. आता एक शेवटचा पॉइंट पाहू, आणि तो पॉइंट म्हणजे मोठे आतडे. जसं आता लहान आतडे पाहिले, आता तसं शेवटचा अवयव आपल्या पचन संस्थेचा, आणि तो अवयव आहे मोठे आतडे. याला लार्ज इंटेस्टाईन म्हणतात. लार्ज इंटेस्टाईन म्हणजे काय, तर हे आहेत आपले मोठे आतडे, इंग्रजीत आपण याला म्हणतो लार्ज इंटेस्टाईन. आता हे बघा, जे काही लहान आतड्याचं जे शेषांत्राचा भाग आहे, त्या शेषांत्रापासून हे बघा इथं शेषांत्र संपतं, या शेषांत्रापासून हे गुदद्वारापर्यंत एक जाड जो भाग आपल्याला आढळतो अन्ननलिकेचा, त्या भागाला मोठे आतडे म्हणतात. याची जाडी ही लहान आतड्यापेक्षा, हे बघा मोठे आतडे लांबीला कमी आहे पण जाडीला जास्त आहे, म्हणून यांना मोठे आतडे म्हणायचं. ठीक आहे, यांची लांबी नियर अबाउट किती असते, 1.5 मीटर असते. तुम्ही लहान आतड्याची लांबी आपण सांगितली 6.5 मीटरच्या जवळपास आहे, यांची 1.5 मीटर आहे. ठीक आहे, मग तुम्हाला यांची लांबी जास्त नाही, लांबी लहान आतड्यापेक्षा कमी आहे, परंतु रुंदी मात्र कशी आहे, जाडी कशी आहे, जास्त आहे, म्हणून यांना काय म्हटलं जातं, मोठे आतडे असं म्हणायचं. लक्षात. दुसरी गोष्ट, मोठ्या आतड्यात कधीही अन्नाचे पचन होत नाही. ऑलरेडी अन्नाचं पचन कुठं होऊन गेलं, लहान आतड्यात. मग मोठ्या आतड्याचं काम काय, मोठ्या आतड्यात फक्त अन्नाचं अवशोषण होतं. म्हणजे काय, जे काही जीवनसत्वे आहेत, क्षार आहेत, पाणी आहे, ठीक आहे, जे न पचलेल्या अन्नातून या सगळ्यांना शोषून घेण्याचं काम कोण करतं, मोठे आतडे करतात. म्हणजे मोठ्या आतड्याचं काम काय, फक्त अवशोषण करणे, ऍब्झॉर्प्शन करणे. ठीक आहे, कशाचं, विटामिन्स असतील, मिनरल्स असतील, वॉटर असेल, यांचं ऍब्झॉर्प्शन करण्याचं काम कोण करतं, मोठे आतडे करत असतात. ओके. मोठ्या आतड्याचे पण 3 पार्ट पडतात, एक आहे सिकम, दुसरा आहे कोलन, आणि तिसरा आहे रेक्टम. ठीक आहे, तर सिकम, कोलन, रेक्टम असे 3 पार्ट यांचे पण पडतात मोठ्या आतड्याचे पण. ठीक आहे, पण आणखी एक जे सिकम असतो, आपल्या अभ्यासासाठी लक्षात ठेवा, हे मोठ्या आतड्याचं सुरुवातीचं टोक असतं, हा सिकमचा भाग आहे, इथून इथं तुम्ही पाहाल तर. ठीक आहे, हा आहे तो सुरुवात. याची जर तुम्ही पाहिली लांबी तर फक्त 2 सेंटीमीटर एवढंच आहे, हे इथून एवढंच, हे जे आहे ते सिकमचा भाग असतो, इथून एवढा. ठीक आहे, आणि सिकमचं जे सुरुवातीचं टोक आहे ना, यालाच म्हटलं जातं अपेंडिक्स. याला काय म्हणायचं, अपेंडिक्स असं म्हणतात. ठीक आहे. दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, सिकमची लांबी ही खूप झालं 3 ते 8 सेंटीमीटर असते सिकमची लांबी. म्हणजे याची लांबी ही तुम्ही पाहिलं तर फक्त 3 ते 8 सेंटीमीटर म्हणतोय, अतिशय लहान आहे.
याच्या सुरुवातीच्या टोकाला काय म्हटलं जातं? अपेंडिक्स म्हणायचं. म्हणजे अपेंडिक्स हे लहान आतड्या मोठ्या आतड्याचं शेवटचं टोक नाहीये, ते काय आहे? सुरुवातीचं टोक आहे. ठीक आहे. आणि हे जे टोक आहे अपेंडिक्स, बऱ्याचदा आपल्याला माहिती आहे हे आपल्या बॉडीतील एक वेस्टेजियल ऑर्गन आहे. वेस्टेजियल ऑर्गनला अवशेषांग म्हणतात, जे आपल्या शरीरात काही कामाचं नाहीये. ओके, तर अशा भागाला अवशेषांग म्हणतात, जे आपल्या पूर्वजांकडून आलेला आहे. तर अपेंडिक्स हा तशाच एका अवशेषांगापैकी एक मानला जातो, ज्याला आपण वेस्टेजियल ऑर्गन म्हणतो. दुसरी गोष्ट, याच अपेंडिक्सला जेव्हा कधी बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं, म्हणजे याच्यावर जीवाणूचं इन्फेक्शन होतं, तेव्हा हे अपेंडिक्स खराब व्हायला लागतं, नासायला लागतं आणि मग त्यामुळे पोटदुखी वगैरे होते. यालाच अपेंडिसिटिस म्हटलं जातं. हा जो डिसीज असतो त्याला अपेंडिसिटिस म्हणतात. आपण आता नेहमी शब्दप्रयोग अपेंडिक्सच वापरतो, पण ऍक्च्युअली त्याचं नाव अपेंडिसिटिस आहे, अपेंडिसिटिस आहे. आणि हे अपेंडिक्सला झालेलं बॅक्टेरियल काय आहे? इन्फेक्शन आहे. ओके, तर हा आहे पहिला भाग कोणाचा? मोठ्या आतड्याचा. मोठ्या आतड्याचा जो पहिला भाग असतो त्याला म्हटलं जातं सीकम. जो दुसरा भाग असतो मोठ्या आतड्याचा याला म्हणतात कोलन. हे बघा, कोलन हा जो पार्ट आहे हा लहान आतड्याचा सर्वात डेव्हलप पार्ट आहे आणि याची लांबी 1.3 सेंटीमीटरच्या जवळ 1.3 मीटरच्या जवळपास असते. बघा, हे 3 ते 8 सेंटीमीटर आहे फक्त, हे 1.3 मीटर आहे. म्हणजे इथून हे सुरू होतं ते सगळं इथपर्यंत तुम्हाला कोलनच दिसेल. ठीक आहे, इथपर्यंतचा भाग म्हणजे कोण आहे? कोलन. हा मोठ्या आतड्याचा सगळ्यात लांब पार्ट असतो कोलन म्हणजे. आणि दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवा की हे जे कोलन असतं याचं हे काय करतं, तर मोस्ट ऑफ विटामिन्स, मिनरल्स, वॉटर या तिघांना न पचलेल्या अन्नातून शोषून घेण्याचं काम कुठं केलं जातं? कोलन मध्ये केलं जातं. ठीक आहे, कोलन मध्ये काय अन्नाचं पचन वगैरे होत नाही, इथं फक्त अन्नाचं काय होतं? अवशोषण होतं. आणि नंतर हे अवशोषण झाल्यानंतर न पचलेलं अन्न म्हणजे अपचन झालेले अन्न शेवटच्या भागामध्ये येते, याला म्हटलं जातं रेक्टम. रेक्टमला मराठीतनं तुम्ही मलाशय म्हणता. मलाशय याची लांबी ही 12 ते 20 सेंटीमीटरच्या जवळपास असते, 12 ते 20 सेंटीमीटर. आणि हे रेक्टम जे आहे, मलाशय आहे, याचंच शेवटचं 3 सेंटीमीटरची नलिका असते, याला गुदद्वार म्हटलं जातं. रेक्टमचं शेवटचं टोक हे गुदद्वार असतं. आणि रेक्टम म्हणजे मलाशय, इथं न पचलेलं अन्न काय केलं जातं? साठवलं जातं आणि अनुकूल परिस्थितीमध्ये शरीराच्या बाहेर टाकलं जातं. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हे होते अवयव. हे फक्त आपण अवयवांची रचना सांगितली, माहिती घेतली थोडक्यामध्ये. पचन संस्थेविषयीची माहितीतील पचन संस्थेतील फक्त अवयव आजच्या लेक्चरला आपण पाहिले. नेक्स्ट लेक्चरला 2 पार्ट आपल्याला पाहायचे. एक, पचन संस्थेतील जे डिफरंट ग्लँड्स आहेत, ग्रंथी आहेत, त्याविषयीची माहिती पाहू. आणि सगळ्यात शेवटी आपण पचन संस्थेचं कार्य कसं होतं त्याविषयीची माहिती आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. थँक्यू.